आणि निघा इथून. फ्रॉड आहे हा माणूस, फ्रॉड. जगन्नाथजी, तुम्ही अशा प्रकारे लोकांच्या आयुष्याशी खेळता? शास्त्राच्या नावाखाली तुम्ही तुमची मनमर्जी चालवताय का? मला तर आधीपासूनच वाटलं होतं तुम्ही फ्रॉड असाल म्हणून. इथे थांबण्यात सुद्धा अर्थ नाही आता. नाही चला ना, मग आपण कशाला त्यांची बाजू तरी ऐकून घ्या. आम्हाला काय ऐकायचं नाहीये. चला, हा हो माणूस ना. फ्रॉड आहे. काय अर्थ सगळ्यांनी इथे उठा. थांबण्यात? चला. भैरवी वजे खूप जड जाणार आता हे. हो का? चालेल. आजवर माझ्या मुलीचा प्रत्येक कॉन्सर्ट उधळण्याचा प्रयत्न केलास ना तू, त्याचाच हिशोब चुकता करायला आली मी. खूप गर्व आहे ना तुला तुझ्या ज्योतिष विद्येवर, तुझ्या ज्ञानावर, तुझ्या शास्त्रावर. अहंकार आहे ना तुला याचा. येताना स्वतःच्या लेकीची कुंडली बघितली होतीस का? नाही पाहिलीस? कुठले ग्रह आहे आजकाल तुझ्या लेकीच्या कुंडलीत? बुध, गुरु, शुक्र, शनी, अस्मी. अस्मी प्रधान येऊन बसलीये तुझ्या लेकीच्या कुंडलीत. मेंदळेंच्या घरात ठाण मांडून बसायला. आता काय करशील? हे असं बघतोयस काय माझ्याकडे? हा हा सगळा गाशा इथून गुंडाळायचा, नाहीतर जगायचे वांदे होतील हा तुझे. या भैरवीच्या नादाला लागू. तुझ्या कुंडलीतल्या प्रत्येक घरात राहू, केतू, शनी, हे सगळं काही आता ही भैरवी बसे. कळलं ना? अपने फादर को डायरेक्ट थ्रेट. बहुत गहरी दुश्मनी दिसते है. इस भैरवी वजह को पहले ठीक से समझना पड़ेगा. होतीस तू? किती शोधलं मी तुला. तू डायरेक्ट घरात आलीस. मला कॉन्टॅक्ट करायचा ना. मी आणलं असतं तुला या घरात जसं आधी आणलेलं. पण तू तर विचार तोच केला होता मी. पण नंतर माझ्या लक्षात आलं तुमच्या त्या टर्म्स अँड कंडिशन्स. हे करू नको, ते करू नको, प्रेमात पडू नको, सोबत राहू नको, मूल बाळ नको. त्यापेक्षा म्हटलं सरळ घरातच यावा. वाव, हिम्मत दाखवली असं तू. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या समोर ऐश्वर्या मेहंदळे उभी आहे. तुझं या घरात माझ्याशिवाय पान हलणार नाही असं तुम्हाला वाटतं. वाटत नाही, असंच आहे. काही गोष्टींसाठी प्लॅनिंग लागतं आणि मला नाही वाटत तुझ्या आयुष्यात कोणत्याही गोष्टी प्लॅनिंगने होत असतील. सगळ्याच गोष्टींना काय प्लॅनिंग लागतंय. काही गोष्टी अनप्लॅन सुद्धा चांगल्या होतात. जास्त बोलू नकोस. तुला पण माहिती आहे या क्षणी मी तुला या घरातून बाहेर फेकू शकते, पण तुम्ही असं करणार नाही. कारण आपल्या दोघांना माहिती आहे तुम्हाला माझी गरज आहे. आता यापुढे ना जे लोक याच्या पुढे जगन्नाथ गुरुजी, जगन्नाथ गुरुजी म्हणून याच्या पुढे हात जोडत फिरायचे ना, तेच लोक आज याला बोट दाखवत आहेत. इकडे कशी? अच्छा, आता तुझ्या सुद्धा चेहऱ्यावरचा रंग उडालेला दिसतोय. का ते सुद्धा कळलंय मला. ही जी खोट्याची मूर्ती इथे आमच्या घरात आणून ठेवली आहेस ना, ती लवकरात लवकर इथून आता बाहेर जाणार आहे. आणि तुझा खेळ आता संपणार आहे. आहा, संपायला ऑलरेडी सुरुवात झालीये. तुला माहितीये तिलोत्तमा, अगं शेण घातलं लोकांनी याच्या तोंडात तिथे.
मी सांगितलं सगळ्यांना तिथे की जसं याने तुला फसवलंय ना तसं याने अनेक साध्या बोळ्या लोकांना फसवलंय आणि लोकांची खात्रीही पटली. आता कोण जाई या फ्रॉड जगन्नाथच्या पायरीशी? कुणी जाईल तरी काय त्या दाराशी? जगन्नाथ, तू माणूस म्हणून किती नीच आहेस ना, नीच. ते अख्ख्या जगाला कळलंय आता. तिलोत्तमा, तू ना तिथे त्या क्षणी तिथं असायला हवं होतंस. म्हणजे तुझ्या डोळ्यांनी बघितलं असतंस तू की या जगन्नाथची सगळ्या दुनियेसमोर काय अवस्था झाली होती. ना घर के ना घाट के. तुम्हाला जितकं हसायचं तितकं हसा. तुमच्या सगळ्यांचा हिशोब मी चुकता करणार. फक्त आणि फक्त माझ्या सावलीसाठी शांत होतो मी, कारण मला तिच्या नजरेत उतरायचं नव्हतं. पण आता नाही, पाणी डोक्यावरून चाललंय. एक वेळ मी माझ्या लेकीच्या नजरेत वाईट होईन, चालेल मला. मी तिची एक वेळ माफी मागू शकतो. पण भैरवी वजे, मी तुला काही आता माफ करणार नाही. देवा, आता विशेष बारीक लक्ष ठेवा.